अंगात खाकी वर्दी परिधान करून सरकारी नोकरी प्राप्त करून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची तुमचीही इच्छा असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही जर 12वी पास असाल तर तुम्हाला पोलीसमध्ये भरती होण्याची सुवर्ण संधी आहे. नमस्कार, मी सागर रांगे. इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगानं संपूर्ण माहिती घेणार आहोत. अर्थात त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, परीक्षा पॅटर्न आणि या पदाला पगार किती असतो. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. ही बातमी जर तुम्ही पाहिली 30 जुलै 2026च्या लोकमत पेपरमधली बातमी आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे राज्यामध्ये पोलिसांची तब्बल 16,500 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. आता ही बातमी त्यांनी दिलेली आहे की कशा प्रकारे पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आणि याच बातमीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पोलीस शिपायाची राज्यामध्ये 1,26,709 पदं जी आहेत ती मंजूर आहेत. त्यापैकी 1,10,193 पदं कार्यरत आहेत. म्हणजेच 16,516 पदं जी आहेत ती राज्यामध्ये अजूनही रिक्त आहेत. तेव्हा या पदभरतीसाठी पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये भरती होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा तुम्ही आता नुकतेच 12वी पास झालेले असाल किंवा तुम्ही ऑलरेडी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पुन्हा एकदा पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे. मग सगळ्यात पहिली गोष्ट, शैक्षणिक पात्रता काय? तर इयत्ता 12वी पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर मग वयोमर्यादा, किती वर्षापर्यंत आपल्याला ही परीक्षा देता येणार आहे. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 28 वर्षापर्यंत तुम्हाला ही एक्झाम देता येते. 18 पासून 28 पर्यंत. ओपन सोडून बाकी सर्व, मग एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी कुठल्याही प्रवर्गामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला वयाच्या 33 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येणार आहे. तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल किंवा भूकंपग्रस्त असाल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत तुम्हाला हा पेपर देता येणार आहे. माजी सैनिक उमेदवार, सशस्त्र दलात झालेला सेवा कालावधी अधिकचे 3 वर्ष इतकी सूट असणार आहे. अंशकालीन उमेदवार असतील पदवीधर तर 55 वर्षापर्यंत आणि अनाथ उमेदवारांना 33 वर्षापर्यंत पोलीस भरतीचा फॉर्म भरता येणार आहे. शारीरिक पात्रता बघा. महिलांच्या बाबतीमध्ये जी उंची आहे ती 155 सेंटीमीटर कमीत कमी लागणार आहे आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये 165 सेंटीमीटर ही इतकी कमीत कमी उंची लागणार आहे. यात पण आता नवीन शासन निर्णयानुसार जर तुम्ही एसटी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 5 सेंटीमीटरची सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच मुलींसाठी 150 सेंटीमीटर आणि मुलांसाठी 160 सेंटीमीटर कमीत कमी हाईट असणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे छातीचा क्रायटेरिया, जो फक्त पुरुष उमेदवारांच्या बाबतीत लागू होतो. मुलांची जी छाती आहे ती न फुगविता 79 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर फुगवण्याची आपली क्षमता असली पाहिजे. त्यानंतर पोलीस भरतीची निवड नेमकी कशी होते, तर अगोदर ग्राउंड असतं, त्यानंतर लेखी परीक्षा, त्यानंतर डॉक्युमेंट आणि मेडिकल, अशा पद्धतीने या 3 टप्प्यातनं आपल्याला जावं लागतं. मग ग्राउंड जे आहे ते ग्राउंड कसं असतं, तर बघा सुरुवातीला तुम्हाला ग्राउंड मैदानी चाचणी द्यायची आहे. त्यामध्ये 3 इव्हेंट आहेत. आता पुरुषांच्या बाबतीत पण 3 इव्हेंट आहेत आणि महिलांच्या बाबतीत पण 3 इव्हेंट आहेत. तर बघा पुरुषांसाठी 1600 मीटर धावायचं आहे, त्यानंतर 100 मीटर धावायचं आहे आणि गोळा फेकायचा आहे. महिलांच्या बाबतीमध्ये 800 मीटर धावायचं आहे, 100 मीटर परत धावायचं आहे आणि गोळा फेकायचा आहे. थोडंसं डिटेलमध्ये बघूया आपण. आता पुरुषांच्या बाबतीमध्ये 1600 मीटर जे तुम्हाला धावायचं आहे ते 5.10 मिनिटांमध्ये तुम्हाला धावायचं आहे, त्यासाठी 20 मार्क मिळतील. 100 मीटर धावायचं आहे 11.50 सेकंदामध्ये, त्यासाठी तुम्हाला 15 मार्क मिळतील. आणि गोळा 7.5 किलोचा गोळा तुम्हाला 8.5 मीटर फेकायचा आहे, त्यासाठी तुम्हाला 15 मार्क मिळतील. अशा पद्धतीनं हे 50 मार्कांचं तुमचं ग्राउंड असणार आहे. महिलांच्या बाबतीमध्ये 800 मीटर धावायचं आहे 2 मिनिट 50 सेकंदामध्ये, त्यासाठी 20 मार्क आहेत. 100 मीटर धावायचं आहे 14 सेकंदामध्ये, त्यासाठी 15 गुण आहेत. आणि गोळा फेकायचा आहे 4 किलोचा 6 मीटर, यासाठी 15 मार्क आहेत. असे टोटल 50 मार्कांचं, म्हणजे पुरुषांचं पण ग्राउंड 50 मार्कांचं, महिलांचं पण ग्राउंड 50 मार्कांचं आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात काय ठेवायचं आहे, अगोदर आपलं ग्राउंड होणार आहे. तुम्हाला ग्राउंड मधून लेखी परीक्षेला जाण्यासाठी एक नियम असा आहे की ग्राउंड मध्ये कमीत कमी 50% मार्क घेणं आवश्यक आहे. म्हणजेच 50% म्हणजे किती, 50 पैकी 25 मार्क कमीत कमी तुम्ही घेतले पाहिजे, तर तुम्ही जाणार आहे लेखी परीक्षेला. आता ग्राउंड मध्ये तुम्ही तर प्रयत्न असा केला पाहिजे की 50 पैकी 50च मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे, पण किमान 50% मार्क असतील तर तुम्ही लेखी परीक्षेला जाऊ शकता. हा नियम इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे आपली लेखी परीक्षा. लेखी परीक्षेला असणार आहे टोटल 100 मार्क. मग 100 मार्कांचं काय काय विचारणार आहेत, तर त्यामध्ये मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 मार्क,
अंकगणित 25 प्रश्न 25 मार्क, बुद्धिमापन चाचणी 25 प्रश्न 25 मार्क आणि सामान्य ज्ञान ज्याला आपण जीके जीएस म्हणतो 25 प्रश्न 25 मार्क, असे टोटल झाले 100 मार्क. म्हणजे हे 100 मार्क अधिक तुमचं 50 मार्कांचं काय होतं, ग्राउंड होतं. अशा पद्धतीनं टोटल 150 मार्कांपैकी लागतं आपलं मेरिट, हे लक्षात घ्या. मग आता इथे पण त्यांनी एक नियम सांगितलेला आहे की मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव यावं असं तुम्हाला वाटत असेल तर लेखी परीक्षेमध्ये किमान 40% मार्क घेणं आवश्यक आहे. म्हणजे मेरिट लिस्ट साठी विचार व्हावा यासाठी 40% किमान मार्क. तसं ऍक्च्युली आपलं जे निवड आहे ती मेरिटच्या आधारावरतीच होत असते. त्यामुळे आपण प्रयत्न करायचा आहे की आपल्याला 150 पैकी कमीत कमी आपण 130 135च्या पुढे कसं जाऊ हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पण त्यांनी हा नियम इथे सांगितलाय तोही लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या अनुषंगानं आता ही एक सिरीज आपण, तुम्ही हा जो युट्यूब चॅनल बघताय इग्नाइट पोलीस भरतीचा, या चॅनलला आपण सुरू करत आहोत. यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळी माहिती या आमच्या युट्यूब चॅनलवरती इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक देणार आहेत. तेव्हा पोलीस भरतीची तयारी करत असाल तर निश्चितपणे हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या यशामध्ये या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलचं खूप चांगलं योगदान राहील. त्यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न करणार आहोत. तेव्हा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. यानंतर आम्ही दररोज तुम्हाला पोलीस भरतीच्या अनुषंगाने नवीन नवीन अपडेट देणार आहोत, ते नक्की तुम्ही बघत चला. काही अडचण असेल तर 8888 25 61 17 या आमच्या ऑफिसच्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.